लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आला नाही, अशी प्रतिक्रिया कॉम्रेड माजी आमदार आडम मास्तर यांनी दिली आहे. माजी आमदार आडम मास्तर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत माकपने काँग्रेसकडून 1 रुपयाही न घेता प्रामाणिकपणे काम केलं आहे. काँग्रेसवाले माझ्याकडे लाखो रुपये घेऊन आले होते, मात्र लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आला नाही. कोणाचाही 1 रुपया न घेता माकपच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमान दाखवत लाल झेंड्याला खऱ्या अर्थाने सलामी दिली आहे. इंडिया आघाडी आपल्याला शहर मध्येची जागा सोडेल या भ्रमात कार्यकर्त्यांनी राहू नये. मी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं असं आवाहन कॉम्रेड माजी आमदार नरसई आडम मास्तर यांनी केलं आहे. कामगार शेतकरी आणि मध्यम वर्गाचं राज्य आणण्याचं त्या ठिकाणी आपल्या कॉम्रेडनी कार्यकर्त्यांनी जनतेने शपथ घेतली आणि आज जवळजवळ 55 वर्ष उजाडतात. त्या शक्तीच्या आसपास सुद्धा आपण पोचलेलं नाही आहे. म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. परवाची लोकसभेची निवडणूक झाली. मी सर्व कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो. 1 रुपया सुद्धा न मागता शहरातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं. क्रांतिकारकपणा त्यांनी आपल्या पुढे दाखवून दिलं. इतकंच नाही, अनेक काँग्रेसवाले माझ्याकडे आले, लाखो रुपये घेऊन आले. त्यांना मी सांगितलं, लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही. कोणाचाही 1 रुपया न घेता कार्यकर्त्यांनी जे स्वाभिमान दाखवलं. खरं तर ज्या गुन्ह्यामध्ये आम्हाला सोलापूर सेशन कोर्टाने जी सजा दिलेली आहे, पहिल्यांदा ती सजा आम्हाला बिलकुल मान्य नाही. आम्ही जरूर कोर्टाचा मान सन्मान करतोय, कोर्टाचा आदर राखतोय आणि यापुढे देखील कोर्टाचा मान आणि आदर राखणार. परंतु जी गुन्हाच आम्ही केलेला नाही, त्या गुन्ह्यात आम्हाला सजा जर सुनावत असेल तर ते आम्ही कधीही मान्य करणार नाही. त्या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागतोय. 2015 साली आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाची परवानगी होती. ते आंदोलन करत